नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेमिस्टर सेकंडच्या प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्त्वे याच्या तिसऱ्या युनिट क्लासपासून आपण सुरुवात करतो आहे. तिसरं युनिट जे आहे ते डिस्ट्रीब्युशन, की जे आपल्याला माहिती आहे की 4 Pजमधला चौथा पी प्लेसला डिस्ट्रीब्युशन किंवा प्लेसला ठिकाण असं म्हटलं जातं. तर यामध्ये आपल्याला या टॉपिकच्या अंतर्गत आपल्याला वितरण याची प्रस्तावना लक्षात घ्यायची आहे. वितरण मार्ग व्याख्या महत्त्व लक्षात घ्यायचे आहे. वितरण मार्गाचे प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. घाऊक आणि किरकोळ व्यापार लक्षात घ्यायचा आहे. वितरण मार्गाच्या निवडीवर परिणाम करणारे घटक लक्षात घ्यायचे आहेत. भौतिक वितरण याची संकल्पना आणि वैशिष्ट्ये लक्षात घ्यायची आहेत. तसेच आपल्याला प्रत्यक्ष विपणन म्हणजे डायरेक्ट मार्केटिंग त्याची संकल्पना आणि वैशिष्ट्ये लक्षात घ्यायची आहेत. तसेच सेवा विपणन संकल्पना आणि वैशिष्ट्ये आपल्याला या डिस्ट्रीब्युशन या तिसऱ्या युनिटमध्ये लक्षात घ्यायचे आहे. तर आज आपण याच्यामधील तिसऱ्या घटकामधला जो काही डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्या प्रस्तावनेला आपण सुरुवात करू. वस्तूचे उत्पादन काही विशिष्ट ठिकाणी होत असते, तर वस्तूचा उपयोग, वापर किंवा उपभोग घेणारे ग्राहक हे असंख्य ठिकाणी सर्वत्र विखुरलेले असतात. अशा सर्व ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्पादकांना वस्तू पोहोचवण्यासाठी उत्पादकांना काही व्यवस्था निर्माण कराव्या लागतात किंवा काही व्यवस्थांची यंत्रणा बाहेरून मदत घ्यावी लागते यंत्रणेची. या व्यवस्थेला इथे वितरण व्यवस्था असं म्हटलं जातं. वितरण हे विपणन मिश्रणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आता आपण लक्षात घ्या 4 Pजमधला चौथा घटक म्हणून आपण हे लक्षात घेतो. वितरणामध्ये उत्पादित झालेली वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या यंत्रणेचा याच्यामध्ये समाविष्ट असतो. ही यंत्रणा असते ती उत्पादक दोन प्रकारे तयार करू शकतात, एक प्रत्यक्ष आणि दुसरं अप्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्ष जी यंत्रणा याच्यामध्ये असते ती यंत्रणा याच्यामध्ये उत्पादक हा स्वतःची वितरण व्यवस्था निर्माण करतो आणि अप्रत्यक्ष वितरणामध्ये बाहेरील काही मध्यस्थांची, अभिकर्ते किंवा दलालांची मदत घेतली जाते. वितरण मार्गाचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर जी वस्तू किंवा सेवा निर्मित झालेली आहे, निर्माण केलेली आहे, तयार केलेली आहे, उत्पादित केलेली आहे, ती अपेक्षित उत्पादक म्हणजे जो अपेक्षित उपभोक्ता आहे, ग्राहक आहे, अंतिम ग्राहक ज्याला आपण म्हणतो, कंझ्युमर, त्याच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. असं वितरण मार्ग जे असतात काही वेळेला लहान असतात, काही वेळेला मोठे असतात. आता वितरण मार्ग जितका मोठा असेल तितका उत्पादकाचा नफा कमी होतो, कारण त्याला मोठ्या प्रमाणावरती त्या सर्वांना कमिशन द्यावं लागतं. परंतु वितरण मार्ग लहान असेल तर ग्राहकांना वस्तू प्राप्त करण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. वितरण मार्ग ग्राहकांना अनेक सोयी असतील, सुविधा उपलब्ध करून देताना आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी ही आकृती जी दिलेली आहे त्या आकृतीमध्ये वितरण मार्गाचं स्वरूप आपल्याला लक्षात येईल. ग्राहक टूथपेस्ट, मीठ किंवा गहू खरेदी करू इच्छितो, तर पहिल्या ह्याच्यामध्ये आहे की वितरण मार्ग नसतील तर. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की वितरण मार्ग जर नसतील तर ग्राहकाला स्वतः त्या उत्पादकाकडे जाऊन, कारण बाण बघा त्या बाजूला आहे, उत्पादकाकडे जाऊन ती जी काही वस्तू त्याला आवश्यक आहे ती वस्तू कलेक्ट करावी लागेल. जर वितरण मार्ग नसतील तर, त्याला वस्तू आणून पोहोचवणारे कोण नसतील तर. आता तेच वितरण मार्ग जर उपलब्ध असतील, म्हणजे खालच्या भागामध्ये आपण जर ते आकृती पाहिली तर ते जे काही टूथपेस्ट, मीठ, गहूचे त्याचे उत्पादक आहेत त्यांच्याकडून बाण कुठे गेला आहे, घाऊक व्यापाऱ्यांच्याकडे, त्यांच्याकडून किरकोळ व्यापारी, म्हणजे हे दोन मध्यस्थ वितरण व्यवस्थेमधले ग्राहकापर्यंत वस्तू पोचवून देण्याचं काम करत. ग्राहकाला कुठेही जायची गरज नाही. म्हणजे वस्तू मिळवण्यासाठी ग्राहकाला या ठिकाणी काही व्यवस्था निर्माण करायची गरज नाही, स्वतः काही त्यासाठी त्रास घेण्याची गरज नाही. तर वितरण मार्ग त्यांच्यापर्यंत वस्तू आणून पोहोचवण्याचं काम करत असतात.
वितरण मार्ग वस्तूंची योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात, योग्य वेळेत अपेक्षित ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. आता वस्तूची मालकीने ताफा हस्तांतरित करण्यासाठी उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणापासून ते ग्राहकापर्यंत वाहतुकीच्या साहाय्यानं ही वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम अर्थात वितरण मार्गाचं आहे. आता या वितरण मार्गामध्ये आपण पाहतो की अभिकर्ते असतील, घाऊक व्यापारी असतील, किरकोळ व्यापारी असतील किंवा वितरक असतील. अभिकर्ते म्हणजे ज्यांना आपण एजंट म्हणतो, घाऊक व्यापारी म्हणजे होलसेलर, किरकोळ व्यापारी म्हणजे रिटेलर आणि वितरक म्हणजे डिस्ट्रीब्युटर हे असतात. काही वेळेला डीलर, सब डिस्ट्रीब्युटर वगैरे पण त्याच्यामध्ये असतात. आता या ठिकाणी वितरक किंवा अभिकर्ते जे असतात हे उत्पादकाचे ग्राहक असतात. म्हणजे अभिकर्ते किंवा वितरक ग्राहक उत्पादकाकडून ती वस्तू खरेदी करतात. त्यामुळं विक्रेता झाला उत्पादक आणि वितरक झाले ग्राहक. पुढच्या टप्प्यात काय होतं, घाऊक व्यापारी हे वितरक किंवा अभिकर्त्याचे ग्राहक असतात. म्हणजे वितरक किंवा जे अभिकर्ते आहेत ते घाऊक व्यापाऱ्यांना वस्तू विकतात. त्यामुळे घाऊक व्यापारी हा ग्राहक झाला ते. आणि त्यानंतर पुढं काय होतं तर घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू विकतो. त्यामुळं घाऊक व्यापारी या ठिकाणी विक्रेता आणि किरकोळ व्यापारी ग्राहक झाला. आणि पुढच्या टप्प्यामध्ये काय होतं तर अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ता जो आहे तो किरकोळ व्यापाऱ्याचा ग्राहक असतो. म्हणजे किरकोळ व्यापारी त्या ठिकाणी विक्रेता झाला आणि जो प्रत्यक्षात वस्तू खरेदी करतो तो ग्राहक त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उत्पादक, वितरक किंवा घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी यांना त्या वस्तू किंवा सेवावर नफा कमवणे आवश्यक असते. म्हणजे ते कमिशनच्या स्वरूपामध्ये असते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वितरण मार्गामध्ये अनेक वेळा वस्तूंची किंमत वाढवण्याची शक्यता असते. वस्तूची किंमत प्रत्यक्ष वितरण मार्गाच्या तुलनेत कमी राहते. वितरक असतील, अभिकर्ते असतील, घाऊक किंवा किरकोळ व्यापारी यांना मध्यस्थ असं या ठिकाणी म्हटलं जातं. या मध्यस्थांना वस्तू आणि सेवांची खरेदी, वाहतूक, साठवणूक, जाहिरात, विक्री करावी लागते. थोडक्यात वस्तू व सेवांना ग्राहक मिळवून देण्याचं काम हे वितरण मध्यस्थ करीत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे वस्तू उत्पादक ठिकाणापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे कार्य खूप सोपं वाटत असेल. परंतु आधुनिक काळामध्ये बहुराष्ट्रीय कंपनी असतील किंवा जागतिक कंपनी असतील, हे मोठ्या प्रमाणावरती एखाद्या विशिष्ट ठिकाणी वस्तूंचं उत्पादन करत असतात. कारण मोठ्या प्रमाणावरती वस्तूंचं उत्पादन केल्यानंतर तुलनेनं खर्च कमी येतो, उत्पादन खर्च कमी येतो, वस्तूची किंमत वाजवी ठेवणं शक्य होत असतं. परंतु अशा विशिष्ट ठिकाणी जर उत्पादन होत असेल आणि ग्राहक मात्र संपूर्ण जगभर पसरलेला असेल तर त्या ठिकाणापर्यंत वस्तू पोहोचवण्याची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था आजकाल खूप महत्त्वाची आहे. म्हणून आजकाल सप्लाय चेन मॅनेजमेंट याच्यामध्ये सुद्धा खूप पुरवठा साखळी व्यवस्थापन याला सुद्धा आजकाल खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण तुम्ही एवढं लक्षात घेऊन चालणार नाही की उत्पादन झालेली वस्तू ती ग्राहकापर्यंत पोहोचणं, परंतु याच्यामध्ये जो काही भाग असतो तो खूप महत्त्वाचा असतो. तो का महत्त्वाचा असतो तर उत्पादक ज्या वेळेला वस्तूंची निर्मिती करीत असतो त्याच्यानंतर किती कालावधीनं ती ग्राहकापर्यंत पोहोचते, तो मधला कालावधी, तो वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. कारण ज्या वेळेला वस्तूंचं उत्पादन होतं त्यानंतर नाशवंत स्वरूपाची वस्तू असू दे किंवा टिकाऊ स्वरूपाची वस्तू असू, ती लवकरात लवकर त्या अंतिम उपभोक्त्यापर्यंत, वापरकर्त्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. त्यामुळे याच्यामध्ये वेळ हा घटक खूप महत्त्वाचा असतो. जितका वेळ याच्यासाठी जास्त लागेल किंवा दुसरा भाग याच्यामध्ये येतो की वस्तू विकेपर्यंत ती साठवून ठेवणं, साठवणूक करणं हा भाग असेल तर तो साठवणुकीचा कालावधी जरी वाढला तरीसुद्धा त्याचा डायरेक्ट परिणाम हा संबंधित त्याच्या म्हणजे उत्पादक असेल किंवा विक्रेता असेल त्याच्या नफ्यावरती होतो.
तो कालावधी जितका जास्त वाढेल तितकाही परिणाम त्याच्यावरती होतो. याच्यामध्ये काय होत असतं की वस्तूची किंमत उदाहरणार्थ ₹100 ठरवली गेली, तर त्या ₹100मध्ये काही उत्पादन खर्च असतो की तो ऑलरेडी झालेला असतो आणि वस्तूंची विक्री करत असताना ती वस्तूंची ग्राहकापर्यंत त्याची पोहोचवण्याची व्यवस्था करीत असताना जो खर्च होत असतो, मग त्याच्यामध्ये जाहिरात असेल, वाहतूक असेल वगैरे वगैरे, त्या सगळ्याला आपण विक्री खर्च असं म्हणतो. तो विक्री खर्च एक अंदाजित धरलेला असतो की बाबा एक ₹40 आपल्याला विक्री खर्च रुपये 100मध्ये, ₹50-60 उत्पादन खर्च असेल आणि त्यामध्ये ₹10-20 त्याचा प्रॉफिट असेल. तर हा जर विक्री खर्च जर त्या आपण जेवढा गृहीत धरलेला आहे त्याच्यापेक्षा वाढला, तर उत्पादन खर्च हा ऑलरेडी झालेला आहे ₹50 किंवा ₹60. ₹60 आपण समजून ₹20 जो आहे तो विक्री खर्च आहे. तो ₹20च्या ऐवजी ₹30 झाला. तर पुढं जो प्रॉफिट आपण धरलेला असतो त्याच्यामधून ते वाढलेला जो ₹10 आहे तो खर्च त्या ठिकाणी नफ्यामधून वजा होतो. म्हणजे नफा मग ₹20च्या होण्याच्या ऐवजी ₹10 होतो. कालावधी वाढत गेला तरीसुद्धा तोच भाग होतो. कारण जसं कालावधी वाढत जाईल त्यावेळेला त्याच्या गुंतवणुकीवर केलेलं आहे, म्हणजे हे जे काही आपल्या वस्तू तयार करण्यामध्ये त्याने जी रक्कम गुंतवलेली आहे ती जास्त काळ जर तशीच त्याला मिळाली नाही परत, म्हणजे वस्तू थोडक्यात विकली गेली नाही, त्या अंतिम ग्राहकापर्यंत पोचली गेली नाही, तरीसुद्धा विक्री खर्च वाढतो. कारण त्या गुंतवणुकीवर त्याला व्याज द्यावं लागतं, कर्जावरती व्याज द्यावं लागतं त्याने त्याच्यासाठी जे कर्ज काढलेलं असतं ते, किंबहुना कोणाकडून जरी घेतलं असेल किंवा शेअर्सच्या माध्यमातून असेल भागधारकाकडून, तरी त्याला लाभांश द्यावा लागतो. म्हणजे तो खर्च मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढतो. नफ्याची जी काही पर्सेंटेज आहे ती कमी होते. म्हणजे हा प्रॉब्लेम याच्या होतो. म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्याला काय म्हटलं जातं तर उत्पादन आणि विक्रीचा फेरा हा किती कालावधीचा आहे. हा कमी जेवढा असेल तेवढा उत्पादकाला फायदा होतो किंवा त्याने जेवढा गृहीत धरलेला अपेक्षित नफा आहे तेवढा मिळतो आणि हा फेरा जेवढा एक्सटेंड होईल, पुढं वाढत जाईल, तेवढा त्याचा नफ्यामध्ये त्याचा परिणाम होत असतो. म्हणून एक विशिष्ट असा कालावधी धरलेला असतो की उत्पादन झाल्यानंतर ते 8 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 1 दिवसामध्ये किंवा 1 वर्षामध्ये ती वस्तू विकली जाईल. मग तेवढ्या कालावधीमध्ये ती वस्तू विकली गेली नाही किंवा त्या अंतिम ग्राहकापर्यंत पोचली गेली नाही, तर या ठिकाणी त्याचा डायरेक्ट परिणाम हा प्रॉफिटवरती होतो. मग हे या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात घ्यावं लागतं. आणि हे लक्षात घेत असताना उत्पादक ज्यावेळेला वस्तूंची निर्मिती करत असतो त्यावेळेला त्या वस्तूंची विक्री होऊन जो रक्कम आपल्याला मिळणार आहे त्याच्यातून दुसऱ्या वस्तूंची विक्री करणार असतो. म्हणजे हे सगळं ज्यावेळेला आपण लक्षात घेतो त्यावेळेला ह्या मधल्या वितरण व्यवस्थेचा जो काही कार्यक्षमपणा आहे, परिणामकारकपणा आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि आजकाल उत्पादक या गोष्टीकडे लक्ष देत नाही, तो उत्पादन करण्याचं केवळ काम करत असतो. पुढची डिस्ट्रीब्युशनची यंत्रणा आहे, मार्केटिंगची व्यवस्था आहे, ही स्वतंत्रपणे असते. आणि आता आपण लक्षात घेतलं की जर प्रत्यक्ष असेल तर त्याची ती उत्पादकाची स्वतंत्र व्यवस्था असते. तो विक्रेता वर्ग निर्माण करतो, डीलर वर्ग निर्माण करतो, सब डीलर डिस्ट्रीब्युटर निर्माण करतो आणि त्यांच्यामार्फत पोहोचत असतो. म्हणजे उत्पादन करणं जितकं महत्त्वाचं आहे आपण तिथं दर्जा, समाविष्ट घटक हे सगळं पाहतो. पण ते समाविष्ट घटक, दर्जा, त्याची क्वालिटी जी आहे ती ग्राहकाला जशीच्या तशी उपलब्ध व्हायची असेल तर ती त्याच्यापर्यंत, त्या सुरक्षितपर्यंत पोहोचणं, व्यवस्थितपणे पोहोचणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की जितकं क्वालिटी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेले तसं ती वस्तू त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा तो भाग लक्षात घेतला गेला पाहिजे. म्हणून आजकाल ह्या वितरणाला, डिस्ट्रीब्युशनला, सप्लाय चेन मॅनेजमेंटला किंवा लॉजिस्टिक मॅनेजमेंटला खूप महत्त्वाचं आहे. इन्व्हेंटरीचा भाग ह्याच्यामध्ये येतो. इन्व्हेंटरी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपण ज्या घटकामध्ये गुंतवणूक करतोय त्या घटकातून ती गुंतवणूक आपली पटकन नफ्यासह बाहेर पडावी हे कुणालाही वाटणार. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या वितरण व्यवस्थेला खूप खूप महत्त्व आहे. म्हणजे वस्तू सुरक्षित पोहोचवणंही त्याच्यामध्ये आलं, कारण वाहतुकीमध्ये त्या वस्तूचा गुणधर्म, वैशिष्ट्य किंवा दर्जा
ढासळण्याची किंवा खालवण्याची किंवा त्या वस्तूची तुटफूट होण्याची गरज म्हणजे शक्यता असते. कोणतीही वस्तू ज्यावेळेला निर्माण होत असते ती प्रत्येक वस्तू ती वापरली जावी हा त्या वस्तू निर्मितीमागचा मुख्य हेतू आहे. नफा मिळवणं हा भाग वेगळा आहे, परंतु त्याच्यासाठी जी काही तुम्ही सामग्री वापरलेली आहे त्या साधन सामुग्रीचा वापर कोणी ना कोणीतरी करणं हे अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग ही वितरण व्यवस्था जी आहे ती वितरण व्यवस्था किती सक्षम आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वितरण हा फक्त ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचवणं साठीची व्यवस्था असत नाही. ती व्यवस्था किती सुरक्षित आहे, किती भक्कम आहे, किती वेगवान आहे, किती परिणामकारक आहे ह्याच्यावरती सगळ्या त्या गुंतवणुकीमध्ये केलेल्या जो काही कालावधी आहे त्याचा भाग असतो. नफ्याचा त्याच्यावरती भाग असतो, अवलंबून असतो. वितरकाचं कमिशन त्याच्यावरती अवलंबून असतं, वितरकाचा नफा त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या वितरणाच्या अंतर्गत लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणून वितरण मार्गांना महत्त्व आहे. घाऊक व्यापाऱ्याला महत्त्व आहे, किरकोळ व्यापाऱ्याला महत्त्व आहे, वितरकाला महत्त्व आहे, अभिकर्त्याला महत्त्व आहे, डीलर किंवा सब डीलर तुमचे असतील त्याला महत्त्व आहे, सब डिस्ट्रीब्युटर तुमचे असतील, अगदी वाहतूक करणारे जे वाहतूकदार आहेत, साठवणूक करणारे गोदामातले साठवणूकदार आहेत, ह्या सगळ्यांचं या वितरण व्यवस्थेमध्ये महत्त्वाचं कार्य आपल्याला असलेलं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, फक्त आज आपण वितरणाची प्रस्तावना लक्षात घेतली, तर तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला याच्यामध्ये अजून वितरण मार्ग जे डिटेल्स आहेत ते डिटेल्ससुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरला निश्चितपणे ऐकूया.